नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ठरलं तर मगच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अस्मिता हॉस्पिटलमध्ये असते आणि तिथल्या सिस्टर तिच्या हातामध्ये बाळाला देतात. बाळ खरंच प्रेक्षकांनो खूप गोड दाखवलं आहे. बाळाला बघून अस्मिता तर खूप खुश असते. त्यानंतर सगळेच रूममध्ये येतात. सगळे खूप खुश असतात. तेव्हा कल्पना काकू अस्मिताकडनं बाळाला घेतात. अस्मिता किती छान दिसते बाळ, अगदी तुझ्यासारखं. अभिनंदन हां अस्मिता. अस्मिता म्हणते, तुला पण आजी झाल्यानंतर कसं वाटतंय? कल्पना काकू आणि प्रताप काका म्हणतात, आम्हाला तर खूप छान वाटतंय, पण तुला कसं वाटतंय आई झाल्यानंतर? अस्मिता म्हणते, छान वाटते, पण तिची नजर सारखं सचिनला शोधत असते. सायली म्हणते, अस्मिता ताई, मला माहिती तुम्ही कोणाला शोधताय ते, पण ते आलेले नाही. अस्मिता म्हणते, नाही आलं सचिन. नाराज झालेली असते. तेव्हा सायली म्हणते, अस्मिता ताई, आता त्या गोष्टीचा विचार नका ना करू तुम्ही. एवढं छान गोंडस बाळ आहे, त्याचा विचार करा. तर अर्जुन अस्मिताचा मूड चेंज करण्यासाठी म्हणतो, दिस इज नॉट फेअर. हां, बाळाला फक्त तुम्हीच खेळवाल का? माझ्याकडे पण द्या. तर सायली म्हणते, सर्वात आधी मामीचा मान असतो, तेव्हा मी घेणार बाळाला. बाळाला हातात घेते आणि म्हणते, अस्मिता ताई, अगदी तुमच्यासारखा दिसतो. हां, म्हणतात ना, मातृमुखी सदा सुखी. खूप भाग्यवान आहे. हां. कल्पना काकू म्हणतात, अस्मिता मी घरी जाऊन येते, तुझ्यासाठी डब्बा वगैरे आणते. तेव्हा सायली म्हणते, आई तुम्ही थांबा इथेच, मी जाऊन घेऊन येते. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघंही घरी निघतात. दुसरीकडे प्रतिमा आत्या सायलीला आणि कल्पना काकूंना फोन लावून बघतात, पण दोघीही फोन उचलत नाही. तिथे रविराज काका येतात. अगं कोणाला फोन करते? प्रतिमा आत्या म्हणतात, सायली मला फोन करणार होती आज, पण तिचा फोन पण नाही आला आणि मी लावते तर उचलत पण नाही. कल्पनाला पण केला, पण ती पण उचलत नाही. त्यानंतर कल्पना काकूंचाच फोन येतो. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अगं मी केव्हाची फोन करते, का फोन नाही उचलला? तेव्हा कल्पना काकू सांगतात, अगं आनंदाची बातमी द्यायची तुम्हाला, मी आजी झाली. तर प्रतिमा आत्या आणि रविराज काका दोघंही खूप खुश असतात. दोघंही कल्पना काकूंचं अभिनंदन करतात. तर कल्पना काकू म्हणतात, प्रतिमा तू जेव्हा इथे येशील ना, तेव्हा सगळा घडलेला प्रकार मी सांगेल. ठीक आहे, आत्ता फोन ठेवते. तर दुसरीकडे प्रिया घरी विचार करत असते, हॉस्पिटलमध्ये नेमकं काय झालं असेल? अस्मिता मेली असेल का? असं झालं तर खूप बरं होईल. नाहीतर मग बाळच मेलं असेल, मग तर एकदमच मस्त होईल. कारण अर्जुन आणि सायली त्या दुःखातनं बाहेर निघू शकत नाही. माझ्याबद्दल त्यांना शोध घ्यायला वेळच मिळणार नाही. अर्जुन आणि सायली घरी निघालेले असतात. तर कारमध्ये त्यांचा विषय होतो. सगळं किती छान होतं आहे ना, सगळे खूप आनंदात आहे आणि मला पण खूप भारी वाटतं आहे. अशा वेळी अस्मिता ताईंबरोबर सचिन भाऊजी पाहिजे होते ना, त्यांना फोन करून बघता का, जेणेकरून त्यांना बाळाला बघता तरी येईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला अजूनही वाटतं की सचिनला घरी बोलवलं पाहिजे? तर सायली म्हणते, आपण त्यांना जास्त दिवस बाळापासून दूर नाही ठेवू शकत. सचिन भाऊजी घरी आले तर अस्मिता ताईंना पण छान वाटेल. तुम्ही एकदा फोन लावून बघा ना. अर्जुन फोन लावून बघतो, पण फोन स्विच ऑफ येतो. अर्जुन म्हणतो, बघितलं, परत स्विच ऑफ आला, आता निघायचं. त्यानंतर ते घराकडे निघतात. तर सचिन एकटाच बसलेला असतो आणि विचार करतो, साक्षी एवढी विक्षिप्त का वागते? त्याच्या डोक्यात बॉटल मारली तेही त्याला आठवतं. साक्षीने त्याच्यासमोर पैसे आणि दागिने ठेवले तेही त्याला आठवत असतं. तेव्हा सचिन म्हणतो, जोपर्यंत दागिने आणि पैसे मिळत नाही ना, तोपर्यंत इथून जाण्यामध्ये काही पॉईंट नाही. त्याच वेळेला साक्षी येते कॉफी घेऊन. सचिन तर ती आली का लगेच घाबरून जातो, कारण त्याने तिचं सायको रूप बघितलं आहे ना प्रेक्षकांना. साक्षीला बघताच त्याला भीती वाटते. साक्षी त्याला कॉफी देते आणि हो, दूध नव्हतं ना, ब्लॅक कॉफी आणली. हां, खूप दिवसानंतर मी घरी आली, काही दिवस थांबायचं पण येते. तर सचिन मनातच विचार करतो, त्याशिवाय माझ्याकडे काही ऑप्शन आहे का? नाहीतर परत डोक्यामध्ये काहीतरी मारायची. तर तो थांबायला तयार होतो. तर सायली घरी स्वयंपाक बनवत असते. विमलला सांगते, आई जेव्हा घरी येतील ना, तर त्यांना आराम करू द्या. तर विमल म्हणते, तुम्हाला वाटतं ताई थांबतील घरी? त्याच वेळेला तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो, बोल बायको, काय मदत हवी तुला? तर विमल म्हणते, सायली वहिनी, मागे खूप कामं आहे, मी ते करून घेते. अर्जुन दादा आलेच आहे ना तुम्हाला मदत करायला. तिथून विमल निघून जाते. तर अर्जुन सांगतो, बोल बायको, काय करू मी? तर सायली म्हणते, तुम्ही फक्त शांत बसा, लुडबुड करू नका, तीच खूप मोठी मदत होईल. अर्जुन काय ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो, मला आधी काहीतरी काम सांग. तर सायली गाजर किसायला लावते. सायली भाजीला फोडणी देत असते. त्याच वेळेला तिच्या डोक्यात अनेक विचार चालू असतात. अस्मिता ताईंना सचिनच्या अफेअरबद्दल कळालं तेव्हा त्यांना किती मनस्ताप झाला होता. तर अर्जुनला विचारते, सर्वात आधी सचिनच्या अफेअरबद्दल तुम्हाला माहिती झालं होतं ना?
पण आम्हाला कोणाला त्रास नको व्हायला म्हणून तुम्ही सांगितलं नाही. तेव्हा तुम्ही साक्षी शिकरायला नव्हतं बघितलं सचिन भाऊजीबरोबर? अर्जुनला तर प्रश्न पडतो हे सांगताना. तर अर्जुन नाही म्हणतो, अगं मला माहिती झालं असतं तर मी तुला बोललो असतो ना. तर सायली पण तयार होते, हो ते पण आहे, लपवण्यासारखं काय आहे ना, तुम्हाला माहीत असतं तर मला सांगितलंच असतं. तर हॉस्पिटलमध्ये कल्पना काकू अस्मिताला म्हणतात, बाळ अगदी तुझ्यासारखं आहे हां अस्मिता, पण थोडे दिवस बाळाचा चेहरा नेहमी बदलत राहील, कधी मातृमुखी तर लगेच त्या शांत होतात. तर अस्मिता म्हणते, कधी पितृमुखी. तर प्रताप काका म्हणतात, अस्मिता तू थोडा आराम करते का, तुला आता आरामाची गरज आहे. तर अस्मिता म्हणते, मम्मा आणि डॅडा तुम्ही घरी गेलात तरी चालेल, मी करते ना आराम. तर कल्पना काकू म्हणतात, नाही सायली आणि अर्जुन जेव्हा येतील तेव्हाच आम्ही जाऊ, असं तुला एकटीला सोडून नाही जाऊ शकत आम्ही. त्याच वेळेला तिथे अर्जुन आणि सायली दोघं पण येतात. काय करतोय आमचा भाचा. तर प्रताप काका म्हणतात, अरे झोपेत पण हसत होता, मला तर असं वाटत होतं त्याच्याकडे बघतच राहावं. तर कल्पना काकू म्हणतात, सायली आता आम्ही घरी जाऊन येतो. तर सायली म्हणते, हो पण मग येण्याची घाई करू नका हां, आराम करा थोडा वेळ, आम्ही आहोत ना. बाळाला बघतात दोघं पण आणि म्हणतात, किती क्यूट दिसतंय ना. तर दुसरीकडे कल्पना काकू आणि प्रताप काका घरी आलेले असतात. तर तिथे प्रिया पण येते. अगं तन्वी काय अवस्था केली, पूर्ण ओली झाली तू. तर विमल म्हणते, मी तन्वी ताईंना बोलली होती की असे कामं करताना साधी कपडे घालत जा. तर प्रिया म्हणते, हो मी आता नवे कपडे मागून घेते हां साधे असे कामं करायला. तर कल्पना काकू म्हणतात, अगं तन्वी हा एक शेवटचा कोपरा राहिला इकडचा, तो पण पुसून घेते का. तर प्रिया म्हणते, हो पुसते हां पुसते. तर प्रियाच्या मनात विचार चालू असतो, हे सगळे अस्मिताच्या डिलिव्हरीमध्ये व्यस्त आहे, तर आपल्याला मैना आणि सदाला कुठेतरी लांब पाठवायला हवं, पण बाहेर पडू कशी. तर तिला आठवतं की अस्मिताला भेटायला जाण्याचं निमित्त आपल्याला करता येईल. तर ती म्हणते, आई मी काय म्हणते, मला आहे ना अस्मिताच्या बाळाला बघायला जायचं आहे, मी बघितलेलं नाही ना. तर प्रताप काका म्हणता, काल का नाही आली मग तू, काल आली असती तरी चाललं असतं आम्हाला. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, काय हरकत नाही तू जाऊ शकते, पण मला काही सामान द्यायचं अस्मिताला तेवढं घेऊन जा. त्या विमलला पण वरून एक पिशवी आणायला लावतात आणि किचनमधून काही सामान काढून देतात. चांगले 2 पिशव्या भरतात. तेव्हा प्रिया म्हणते, आई एवढं सामान न्यायचं आहे. तर कल्पना काकू म्हणतात, अगं मग आता 2-3 दिवस दवाखान्यात राहणार, कंगव्यापासून सगळं सामान दिलं मी तिचं. तर प्रताप काका म्हणतात, अगं बाळाला समजायला पाहिजे ना, त्याची दुसरी एक मामी आहे आणि ती पण खूप काम करते. तर हॉस्पिटलमध्ये सायली अस्मिताला शिरा देते. तेव्हा अर्जुन म्हणतो, खा अस्मिताई खा, मी स्वतः बनवला आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, तू बनवला आहे. तर अर्जुन म्हणतो, हो थोडीफार सायलीने मदत केली मला, पण पूर्ण मी बनवलं आहे. तर अस्मिता म्हणते, तुम्ही दोघं किती छान सगळे कामं एकत्र करतात, पण सचिनचा फोन पण नाही आला मला. तेव्हा सायली म्हणते, अस्मिता ताई तुम्हाला सांगितलं ना मी, आता या गोष्टीचा विचार करू नका. सचिनचा विषय काढल्यानंतर अर्जुनला राग येतो आणि तिथून तो निघून जातो. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही जास्त विचार करू नका अस्मिता ताई, मी त्यांना कळवेल की ते बाबा झाले ते. तर प्रिया सदा आणि मैनाच्या घरी आलेली असते. तेव्हा मैना म्हणते, म्हणजे आम्ही हे घर सोडून जायचं आणि जायचं कुठे. तर सदा पण म्हणतो, ए पोरी तू आम्हाला पैसे देते म्हणजे तू म्हणशील तसं वागायचं काय आम्ही, असं काय होणार नाही हां. तर प्रिया म्हणते, मी जे सांगते ना तेच तुम्हाला करावं लागेल, नाहीतर मी जर पकडली गेली ना, तुम्हाला दर महिन्याला जे पैसे भेटतात ना ते अजिबात भेटणार नाही. त्यांच्या हातात कार्ड देते, या पत्त्यावर जायचं आणि तिथे राहायचं, तुमची सगळी सोय केली मी. तर सदा म्हणतो, पण मग कसं जायचं, म्हणजे त्याचा इशारा काय असतो की त्याला पैसे पाहिजे असतात. प्रिया लगेच पैसे काढते. सदा ते पैसे घेणार तितक्यात प्रिया म्हणते, हे बघा असे नोटांचे बंडल पाहिजे असतील ना तर इथून लगेच निघायचं आणि परत तुमचं तोंड दाखवायचं नाही. तर सदा लगेच पैसे मोजायला लागून जातो. तर हॉस्पिटलमध्ये अर्जुन रागानेच बाहेर आलेला असतो. तर सायली पण तिथे येते आणि विचारते, अहो तुम्ही असे का बाहेर निघून आलात. तर अर्जुन म्हणतो, एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा अस्मिता ताई सचिनबद्दलच विचार करते. तर सायली म्हणते, अस्मिता ताईंची तब्येत आता नाजूक आहे आणि त्यांना त्रास होईल असं आपल्याला काहीच करायचं नाही. काल मला त्यांच्यासमोर सचिन भाऊजीबद्दल विषय काढायचा नव्हता आणि नेहमी आई घेऊन जातात, पण काल विमल पण नव्हती म्हणून प्रिया घेऊन गेली. तर अर्जुनच्या लक्षात येतं की हे सगळं प्रियाने मॅनेज केलेलं होतं टायमिंग, म्हणजे अस्मिता ताईला त्रास झाला पाहिजे तर आपलं सगळं लक्ष अस्मिता ताईकडे असणार, म्हणजे तिच्याबद्दल आपल्याला कुठलेही पुरावे शोधता येणार नाही
याची काळजी तिने घेतली. तेव्हा सायली म्हणते आपण तिला भ्रमातच राहू द्यायचं, पण विजय नक्की आपलाच होईल. त्याच वेळेला प्रिया येते हॉस्पिटलमध्ये. तिची एक पिशवी खाली पडते. तेव्हा तिथे एक कंपाऊंडर असतो, तो पिशवी उचलून देतो. तोच प्रियाचा बॉयफ्रेंड पण असतो लग्नाआधी. तेव्हा प्रिया त्याच्यावर चिडते, आपली भेट योगायोगाने झाली आहे की तू माझा पिछा करतोय. तर सँडी म्हणतो, अगं प्रिया, असं काहीच नाही आहे आणि आपल्यामध्ये जे काय होतं ते सगळं संपलं आहे, तेव्हा मी तुझा पिछा काय करणार. तेव्हा प्रिया म्हणते, तुला तर माहिती असेल ना मी आता श्रीमंत घरातली सून आहे म्हणून, आणि मला लग्नाआधीच्या कुठल्याही मित्राबरोबर काहीही संबंध ठेवायचा नाही. तिथून प्रिया निघून जाते. तर हे सगळं बोलणं अर्जुन सायलीने लपून ऐकलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, हा तर सँडी आहे, प्रियाचा बॉयफ्रेंड. तर अर्जुन म्हणतो, सँडीला तर भेटायलाच पाहिजे, कारण याच्याकडनं आपल्याला खूप काही माहिती मिळेल. ते दोघंही सँडीकडे जातात. अर्जुन म्हणतो, हाय सँडी. तेव्हा सँडी म्हणतो, मी तुम्हाला ओळखलं नाही. तर अर्जुन म्हणतो, मी अर्जुन सुभेदार आणि ही माझी बायको सायली सुभेदार. आम्हाला थोडं बोलायचं तुझ्याबरोबर, थोडा वेळ मिळेल. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की कॅफेमध्ये सँडी, अर्जुन, सायली तिघं पण आलेले असतात. तर सँडी सांगतो, प्रियाला आधीपासून सवय आहे श्रीमंत मुलं दिसले की त्यांच्यावर मैत्री करायची, त्यांच्या पुढे पुढे करायचं. तर दुसरीकडे सचिन फोनवर बोलत असतो, मी करतो ना कॉल बॅक. तर साक्षीने सँडविच आणलेले असतं दोघांसाठी. तिच्या हातातनं प्लेट पडते. तर सचिन बघतच राहतो. तर दुसरीकडे अर्जुन, सायली सदा महिन्याच्या घराबाहेर आलेले असतात. तर सायली म्हणते, हे सगळं प्रियाचंच असू शकतं, कारण सदा महिन्याची परिस्थिती एवढी चांगली नाही की दुकान बंद करून ते कुठे बाहेर जातील. यामागे नक्की प्रियाचा हात आहे. तर हा भाग इथेच संपतो प्रेक्षकांना. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.